मराठी, ते धडक ते धडक। खेल तू शमशीर से दुश्मन पे वार कर, हौसलों को चीर के टुकड़े हजार कर, नाच खेल मौत का, जीत की धुन बना, जीत का गुमान कर, प्रहार कर, देश पर प्रहार है, गुमान कर, घमंड कर, प्रचंड कर, तांडव सा युद्ध कर भयंकर। खानापूर मतदारसंघातील रणझुंजार आणि धडाकेबाज नेतृत्व तसेच आमचे मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय प्रशांत शेठ शिंदे, माननीय शंकर शेठ शिंदे, माननीय नामदेव अण्णा शिंदे, माननीय अमित उर्फ चिक्या पाटील, माननीय विठ्ठल भाऊ सुतार आणि माननीय सुरेश भाऊ पिसाळ। कान, नाक आणि घशासंदर्भातील आजाराची आता चिंता सोडा। विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध। डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज। संपर्क आपल्या स्क्रीनवर। लोकनेते स्वर्गीय हनुमंतराव पाटील यांची जयंती विट्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। पाटील कुटुंबियांसह मतदारसंघातील समर्थकांनी स्वर्गीय साहेबांना अभिवादन केलंय। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली आहे। माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केलंय। ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती। ग्रीन हार्वेस्ट। विटानगरीचे शिल्पकार, लोकनेते, माजी आमदार हनुमंतराव पाटील यांच्या 98व्या जयंतीनिमित्त विटा शहरासह खानापूर विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। उपस्थांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन विकासाची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला। स्वर्गीय लोकनेते हनुमंतराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मायनी रोड येथील आदर्श कॉलेजच्या प्रांगणातील समाधी स्थळास आणि पूर्णाकृती पुतळ्यास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली। यावेळी अनेकांनी लोकनेते हनुमंतराव पाटील साहेबांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला। बघूया यावेळी मान्यवर काय म्हणाले। साहेबांची जयंती आणि भाऊंचा वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त आज महिला आरोग्य तपासणी शिबिर, प्राथमिक रुग्णालय विटा, विटा नर्सिंग कॉलेज, आदर्श कॉलेज विटा, सायकोलॉजी एज्युकेशन जॉग्राफी यांच्या सामंजस्य करार झालेला आहे। त्याच्या अनुषंगानं आज आम्ही महिला आरोग्य तपासणी शिबिर घेतलेलं आहे। कॉलेजमधल्या असलेल्या सर्व मुलींची आरोग्य तपासणी आणि विटा आणि विटा परिसरात असलेल्या सर्व महिला पालक या सर्वांची आरोग्य तपासणी मोफत करून दिली जाणार आहे। आणि वर्षभर अशा प्रकारची आरोग्य शिबिरं घेऊन महिला अधिक सक्षम कशा होतील याच्या अनुषंगानं हा प्रयोग किंवा ही चळवळ आरोग्याची या ठिकाणी अशीच पुढं चालू ठेवणार आहोत, जेणेकरून आज जर पाहिलं तर महिला ह्या आरोग्य दृष्टिकोनातून अधिक कुमकुवत या ठिकाणी होत चाललेल्या आहेत। त्यामुळं निष्काळजीपणा त्याच्यामागं प्रमुख कारण आहे आणि चांगला सकस आहार त्यांना मिळत नाही। त्याच्या अनुषंगानं हे ट्रस्ट आणि आमचं हे सगळं युनिट या ठिकाणी वर्षभर कार्यक्रम राबवणार आहोत। भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम असाच वर्षभर सुरू राहील। आज लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या 98व्या जयंती व माजी आमदार व आमच्या सर्वांचे नेते आदरणीय सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथं सर्वच आजी माजी नगरसेवक, सर्व कार्यकर्ते असं जमून लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमेस अभिवादन केलेलं आहे, त्यांच्या समाधीस अभिवादन केलेलं आहे। ज्या हनुमंतराव साहेबांनी ह्या विट्याच्या विकासाबद्दल त्यांनी त्यांचं सर्वस्व वाहिलं। आज जरी आपण बघितलं
जिल्ह्यातल्या जेवढ्या नगरपालिका आहेत त्या सर्व नगरपालिकांच्या इमारती आणि विटा नगरपालिकेची इमारत तुम्ही जर बघितली तर 1972 साली त्यांनी दूरदृष्टीनं ह्या विटा नगरपालिकेची इमारत बनली होती. आणि माझा अजूनही असा दावा आहे की जेवढ्या आपल्या जिल्ह्यात नगरपालिका आहेत त्या सर्व नगरपालिकेमध्ये विटा नगरपालिका ही सगळ्यात मोठी इमारत म्हणून गणली जाते. असा हा अतिशय दुर्मिळ योग आहे आणि फार दूरदृष्टीतून बघणारे हे असे हनुमंतराव साहेब होते. तसेच आदरणीय माजी आमदार सदाशिव भाऊंच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आज भाऊनी ह्या सर्व ह्याच्यात ज्या शासकीय कार्यालय आहेत ते एकाच ठिकाणी आणण्यात त्यांच्या आमदारकीमध्ये त्यांचं सर्वस्व वाहिलेलं होतं. आज एखाद्या ग्रामीण भागातून येणारा माणूस ST स्टँडवर उतरावा आणि चालत तो तहसीलदार ऑफिसमध्ये जावा, प्रशासकीय भवनामध्ये जावा, तसंच त्याचं एखादं काम असेल तर कोर्टात जावा, तसेच त्याचं एखादं काम पोलीस स्टेशन असेल तर तो पोलीस स्टेशनला जावा किंवा त्याचं पंचायत समितीत काम असेल तर पंचायत समितीत जावा. हे सगळे जे कार्यालय आहेत ते फक्त चालत कुठल्याही वाहनाचं न अवलंब करता जावं अशा दूरदृष्टिकोनातून माननीय आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी सर्व शासकीय कार्यालय आपल्या तालुक्यातले एकत्र अशा पद्धतीने आणलेली होती. त्यामुळे त्यांचा हा दृष्टिकोन जो आहे तो पुढच्या 25 वर्षाच्या पिढीलासुद्धा एकदम आपल्याला एक गौरवास्पद वाटेल असा त्यांचा दूरदृष्टिकोनाचा दृष्टिकोन होता. आदरणीय भाऊंच्या काळात फार मोठी अशी MIDC झाली. MIDCचं आज कितीतरी लोकांचं युनिट चालवून लोकांच्या हाताला काम मिळाले. आदरणीय भाऊंनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तसेच विविध बँकेच्या माध्यमातून तसेच विविध संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांच्या हाताला काम दिले आणि त्याच माध्यमातून ही नवीन पिढी सक्षम केली. त्याबद्दल मी आदरणीय भाऊंना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो. तसेच आदरणीय लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज 15 जुलै 2026 कैलासवासी हनुमंतराव यशवंतराव पाटील यांची 97वी जयंती. या 97व्या जयंतीनिमित्त विटेकर नागरिकांच्या वतीनं मी हनुमंतराव साहेबांना विनम्र अभिवादन करीत आहे. तसेच हनुमंतराव पाटील उर्फ साहेब, हनुमंतराव साहेबांसारखा माणूस व्यक्तिमत्व या विटे शहराला लाभलं आणि या विटे शहराचा कायापालट झाला. विटे शहराला साहेबांच्या रूपानं खरं म्हणजे प्रति शाहू महाराज मिळाले म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी केलेल्या मोलाचे कार्य, विटेनगरीचा कायापालट आणि या विटेनगरीत एक अभूतपूर्व शहराला एक नावलौकिक मिळवून दिलं. साहेबासारखा नेता होणे नाही म्हणून आज त्यांच्या 97व्या जयंतीनिमित्त त्यांना विटेनगरीच्या वतीनं विनम्र अभिवादन करीत आहे. तसेच सदाशिवराव हनुमंतराव पाटील माजी आमदार यांचीही आज यांचाही वाढदिवस आहे. भाऊंच्या सारखा साहेबांच्या पोटी जन्म घेतलेले सदाशिवराव भाऊ पाटील साहेबांच्या पावलावर पाऊल देऊन विटेनगरीचा जो विकास त्यांच्या 10 वर्षाच्या आमदारकीमध्ये केला. खरं म्हणजे झाले बहुत होतील बहुत, परंतु सदाशिवराव हनुमंतराव पाटील यांच्यासारखा मुरब्बी मुत्सब्बी आमदार होणार नाही. कारण असं की या विटे शहराला खरं म्हणजे पुण्याची जशी नगरी शैक्षणिक माहेरघर असं म्हणलं जातं तसंच विटा ही शहर पुण्याच्या दरम्यान किंवा पुण्याच्या खालोखाल शिक्षणाचं माहेरघर म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून या सदाशिवराव हनुमंतराव पाटील या व्यक्तीलाही सुद्धा आमच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच विटेनगरीच्या नागरिकांच्या वतीनं माननीय सदाभाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे मार्गदर्शक खानापूर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते गतिमान नेतृत्व माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक
माननीय संजय शेठ रावताळे, शहराध्यक्ष व स्टेट अध्यक्ष NHRP फोरम राजमंड्री आंध्र प्रदेश, अध्यक्ष ह्युमन राईट्स सिव्हिल राईट्स अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल राजमंड्री, सेक्रेटरी दक्षिण भारत पाँडेचेरी आणि लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश साऊथ इंडिया ऑर्गनायझेशन, शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी राजमंड्री, माननीय अधिराज भोसले, माननीय संग्राम चव्हाण, माननीय विशाल शिंदे, माननीय राहुल चव्हाण, माननीय अमित रावताळे, माननीय राजदीप सावंत, माननीय गणेश सावंत, माननीय शरद रावताळे, माननीय संतोष रावताळे, माननीय संभाजी सावंत, माननीय विजय सावंत, माननीय सचिन रावताळे, माननीय गोरख नलवडे, माननीय अशोक महापुरे, माननीय बापूराव पारसे, माननीय सुरेश करडे, माननीय सचिन सूर्यवंशी आणि सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ घानवड तालुका खानापूर. जिओ मराठी ते धडक ते धडक.